नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज 5, 6, 7 जानेवारी 2024 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणात मोठा बदल होत आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढत असून गारपीट पावसाची शक्यता देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 5, 6, 7, 8, 9 जानेवारी 2024 या तारखेपासून महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर हा बदल प्रशांत महासागराकडून येणारे वारे आणि भारताचा पूर्व परिसर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होणार असून अरबी समुद्रातही मिनिकॉय आणि आसपासच्या परिसरामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होत आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम 5, 6, 7, 8, 9 जानेवारी 2024 या तारखेपासून महाराष्ट्रात देखील बघायला मिळणार आहे। दक्षिण भारत, पूर्व भारतातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर हा केरळ, कर्नाटक, गोवा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्याही बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज राहील। तर भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वारे वाहण्याचा अंदाज जबरदस्त स्वरूपात आहे। मात्र रामगुंडम, जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला, रायपूर या भागात ठिकठिकाणी मध्यम जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज राहील। राउरकेला, कोलकाता, धनबादलाही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागात जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज असणार आहे। तर कोकण विभागाकडे जोर कमी राहील, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा जोर हा किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त स्वरूपात राहील। जसे मपासा, पणजी, पारसेम, औरस, विंगुळा, महापण, कुडल इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, बेडशी, अल्रोना इथे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, रानाकोंडे, धामणे, कानापूर, नेटूर, गुंजी, पडला, अलगोटे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर कास्टल रॉक, साईगाव, अलगोटे, तिक्सा, पणजी, वास्कद गामा जोरदार पावसाचा अंदाज राहील। बडगाव, कुचकोडे, रिवणा, जागवी, कानकोन इथे मध्यम हलका पाऊस असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तसेच लगतचा परिसर बघितला असता गुंजी, बीदी इथे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसारी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुड, राधानगरी, इस्पुर्ली, कागल जोरदार पाऊस आणि गारपीटचा अंदाज या भागात या तारखेला बघायला मिळणार आहे। परोळा, संगळ, कोल्हापूर, जुजबील, किनी, कोडाली, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपट्टण, गगनबावडा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। राजापूर, रेपट्टणलाही जोरदार स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर मात्र कमी बघायला मिळणार आहे। वडापेठ, पूर्णागड, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखंजन या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी असणार आहे। आणि सांगली जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून
गोकाक अलकांगीला गारपीटचा जोर राहील। रायबा किडकल देवणकाठी सल्लगा चिकोडी इचलकरंजी सांगली मालगाव देसिंगला जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागामध्ये सांगलीच्या जळकाठी किरंगी अडाली तिलसंग कानामडी तिकोटा विजयपूर इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दगलपूर बिलर्जत देसिंग नागज कुचिलाई जोरदार पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी चिंके सांगोळे आटपाडी दिग्गाची खरडी पंढरपूर मौद बुद्रुक या बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। पंढरपूरलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा मारवाडे कुरुबेलाटी सोलापूर मंगळी मंद्रुप शंख झालकी दुधाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। वलसंग मुष्टीलाई जोरदार स्वरूपात राहील। अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर अळंदा होंडाला रोदुरवाडी तुगाव उज्जैन घोटाला या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। नलदुर्ग हुर्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। तुळजापूर वडला तांदवडी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। मोल अंगार करिकम शेतपल बेंबले टेंभुर्णी अरणगाव कुरुरवाडी इथे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। इंदापूर वांगी केरन खोंडेस सेल्सियस परांडा आसपासचा परिसर मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। बराड शिंगणापूर आसपासचा परिसर लुसुंबे इथे हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। बारामती नांदल फलटण लोणार हलका मध्यम पाऊस या भागात सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। मोल दिक्सल निंदाल देहवडी औन रहमतपूर पुसेवलीला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाचा अंदाजा कराड कडेगाव विटा रामपूर पलूस इस्लामपूर तासगाव अष्टा या भागात बघायला मिळणार आहे। मलकापूर कोकरूड मेढा उडाले इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। पुणे आणि रायगड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। तर अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये मध्यम हलका बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। करमाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। राशिंग कर्जत कुलधरण जळगाव मिरजगाव जामखेड काढाष्टी हलका मध्यम असून गारपीटचा जोर देखील राहील। राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अहमदनगर खंडाळा बगूर पातर्डी जांभळीलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे धनगरवाडी राऊरी देवळी प्रवारा कोपरगाव शिर्डी बिलतांबा आसपासचा परिसर ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर या तारखेला कमी असणार आहे। तसेच नाशिक मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली भिवंडी मेराभाईंदर या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। तर नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मनमाड चांदवड देवळा सौदाने मालगाव नांद्राणे नामपूर निमशेवडी अरवी बोकरोड या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे देवी दुसाने टिटाणे या भागातील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। धुळे जिल्ह्याकडे बुडकी वाडीबिके सांगवी सुले जापुरे चिमटाणे नांद्राणे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। खपंडे नवारी अरवी बोकरूड आणि बाबरे या भागात वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळू शकतो। आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जळगाव जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर आणि पश्चिमेकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाची शक्यता फारशी नाही। तर पावसाचा अंदाजा सनवासी पिंपरी काचूड पाचूड पैठण अमरापूर हंसापूर भालम टाकली आणि पाथर्डी जांभळी या भागात हलका मध्यम पाऊस असून गारपीटचा जोर देखील राहील। जालना जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा अंदाज आहे। जसे मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी इकडे हलका मध्यम राहील। वारीगावरी ईश्वरनगर गोलापांगरी तारगाव जालना इथे हलका मध्यम पाऊस राहील। देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर आसपासचा परिसर इथे वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। बीड जिल्ह्याच्याही बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। जसे गेवराई बीड करिकम बालगाव जांभळी यलम चौसाला इथे मुसळधार वादळी पावसाचा अंदाज आहे। धारूर केजलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंजलगाव वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा अंदाज देखील राहील। परळी आंबेजोगाई घाट नांदुरा बोकडा रेणापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे।
धाराशिवच्याही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। जसे कळंब, मासा, तारकेट, बूम, पातुरकडा मुसळधार वादळी पावसाचा अंदाज आहे। एडशी पेठ, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वडोला, तांदवाडी, वेरबंग, पानेगाव, बार्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून औसा, भाडा, कोंड, घाटेगाव, लातूर, रैनापूर, बोकडा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पाटण जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील। किल्लारी, निलंगणा इकडे हलका मध्यम राहील। औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मुरकी, रावणकोला, हनेगाव, जाकाल, अरुंदा या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। लातूर रोड, अहमदपूर, जळकोट, मुखेड, कवठा या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नरशी, कोंडलवाडी, धर्माबाद हलका मध्यम राहील। पेटुंबरी, बैसना, शिवानी, जवलीलाही हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला पूर्णा वसमतला मध्यम स्वरूपात राहील। मुखेड, भोकर, तमसा आणि आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। परभणी जिल्ह्याकडे लोहा, बुजुर्ग, कंधार, गंगाखेड, पालम, राणी, सावगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढला असून हिंगोली, कळमनुरी, इंदापूर, महागाव, माऊर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताट, मालेगाव, मंगरुळपीर, कर्जत, खेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बऱ्याच ठिकाणी राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। उदनापूर, अहमदपूर, केलवड, चिखली, बुलढाणा, मोठाला, बाबरगाव, खामगाव, दिघी हलका मध्यम पाऊस या भागात राहील। अकोला जिल्ह्यातही अकोला, बरगाव, मंजू, बाळापूर तसेच परतूर हलका मध्यम पाऊस अकोला जिल्ह्याच्याही बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तेलरा, हिरवाखेड, आलेवाडी हलक्या सरींचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे अंजनगाव, सोची, अचलपूर, ब्राह्मणतडी, चांदूर बाजार, चिखलदरा, रिसालदारणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाचा अंदाज देखील राहील। अमरावती, पडनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, अरबी, वडोणा, लाडगड, काठी, दुर्गवडा, जळखेडा या भागात बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाजा अमरावतीच्या भागात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाडकेट, दारवा, जामोडा, कलम हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा रुई, जवई, डिग्रस, साक्री, पुसद, खंडाळा, महागाव, माऊर या भागात राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। आणि चंद्रपूर जिल्ह्यात वणी, भद्रावती, बल्लापूर, कजवाली, सोनापूर, शिरपूरलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील राहील। चारपैकी चिमूरलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे हिंगणघाट, वर्धा, देवळी, कोल्हापूर, तुळजापूर, बुरीकोकाटे, तोतीवाडा, कोडाली, काटोल, आडवी, वरोणा, लाडगड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज राहील। नागपूर, हिंगणा, टोरली, कमळेश्वर, पारशिवनी, बडेगाव, बिचवा हलका मध्यम पाऊस राहील। भंडारा जिल्ह्याकडे चिखली, भंडारा, धर्मपुरी, असोली, कंधारी, मंगळुळी, अकोला, करपसर हलका पाऊस या भागात राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसा, टिळक आणि चांगझरी हलक्या सरींचा अंदाज आहे। गोंदिया, आमगाव, लांजीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। साक्री, टोळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। दिवरी, चिंचघर, गडचिरोली जिल्ह्याचा परिसर, कोलेगाव, बोंडगाव, कुरखेडा, बालीटोला, देसिंग, दिगोरी या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज राहील। वलनी, सिंदवाई, राजोळी, चामोर्शी, घोट तसेच आष्टी, मलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे।